मी सचिन काळे, उपकृषी अधिकारी उमरेड. आज आपण आलेलो सुराबर्डी इथे. शेताची सुरुवात करत असताना सर्वात पहिले जर आपल्याला एक शेती ह्या वर्षी खरीप हंगाम सुरुवात करायचा आहे तर माती परीक्षणानेच खरीप हंगामाची सुरुवात करायची आपल्याला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीचा नमुना कसा काढावा याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. मातीचा नमुना काढताना शेतामध्ये 5 ते 6 ठिकाणी झिगझॅग पद्धतीने असो किंवा चारी कोणत्याची माती आपल्याला घेणं, प्रातिनिधिक नमुना घेणं गरजेचं आहे. याच्याकरता आपण पहिले काय केलेलं आहे, इंग्रजीत जे व्ही आहे, व्ही आकाराचा गड्डा खोदायचा आहे. गड्डा खोदताना 1 फुटापर्यंत गड्डा खोदायचा आपल्याला. 22-22.5 सेंटीमीटरमध्ये 1 फुटापर्यंत घेतला तर चालतो. आणि खड्डा खोदल्यानंतर काय करायचं आहे, खड्डा खोदला आपण 1 फुटापर्यंत व्ही आकाराचा, खोदल्यानंतर ती माती आपण कुऱ्हाडीचा दांडा जसं तासतो तसं ती तासून घ्यायची. म्हणजे प्रत्येक थराची माती ही आपल्याला मिळून जाते. पीक काढल्यानंतर, परंतु नांगरलीपूर्वी पिकाला खतं दिले असेल तर 3 ते 4 महिन्यापर्यंत आपल्याला नमुना घेता येत नाही. आणि नमुना घेताना एक लक्षात ठेवा, जिथं गांडूळ खत किंवा गुराढोराचे बांधतो त्या ठिकाणचा नमुना नाही घ्यायचा. पाणी जिथं साचते त्या ठिकाणचा नमुना नाही घ्यायचा. जमिनीचं रंग, रूप, त्यानंतर वेगवेगळे भाग बघून आपल्याला नमुना घ्यायचा. नमुना झाला, आपण 5 ते 6 ठिकाणी आपण हे केलं, गड्डा खोदला, ती माती एकत्र करायची आहे. एकत्र केलेली माती ही चांगली मिक्स केली. मग हे जे आपल्याला असं मिक्स झाल्यानंतर असे 4 भाग करायचे. 2 करा, हां, चांगले एकत्र करा. परत तिथे 4 भाग करा, 2 भाग काढून टाका, 2 भाग ठेवा. ही क्रिया 5 ते 6 वेळा केल्यानंतर आपल्याला हा नमुना घेणं आहे. आणि तो नंतर एखाद्या चांगल्या बॅगमध्ये पुन्हा भरताना हे लक्षात ठेवा, कुठलीही खताची, औषधाची पिशवी आपल्याला घ्यायची नाही. नाहीतर काय होईल, तो खताचा अंश त्या नमुन्यामध्ये येईल आणि आपल्याला पाहिजे तो अहवाल मिळणार नाही. आणि अशा प्रकारे माती जेव्हा आपण तपासतो त्यानंतर आपल्याला येणारं खताचं नियोजन करता येते. खताचं नियोजन करताना नत्र किती लागेल, स्फुरद किती लागेल, पालाश किती लागेल, किंवा जमिनीचा pH कसा आहे, चुनखडीचं प्रमाण किती आहे, क्षारता जास्त आहे का, त्या सर्व बाबी आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहेत. त्याच्यामुळं माझी सर्वांना हीच विनंती राहील की ह्या वर्षी खरीप हंगामाचं नियोजन करताना माती परीक्षण करूनच नियोजन करा. ह्याच्यासाठी आत्ताच आपल्याला मातीचा नमुना काढणं गरजेचं आहे. जर आपण मातीचा नमुना काढताना जर उशीर केला तर रिपोर्ट आपल्याला वेळेवर येणार नाही आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने, आता शेत खाली झालेलं आहे, नांगरट केलेली नाही आहे, त्यामुळं मातीचा नमुना काढा आणि त्यानंतर तो संबंधित कृषी सहाय्यकांमार्फत लॅबला पोहोचून देऊ आपण नमुना ते. ठीक आहे, अशा पद्धतीने मातीचा नमुना काढा. आणि ह्यातील अन्नद्रव्य व्यवस्थापन काय आपण नंतरच्या भागात बघू. धन्यवाद. प्रकारे हा नमुना काढल्यानंतर आपण ह्या बॅगमध्ये भरून घ्यायचा आहे. अर्धा किलोच्या वरती माती पाहिजे आपल्याला. आणि ही माती भरल्यानंतर ह्याच्यामध्ये पहिले कोणतं पीक घेतलं होतं, कोणतं पीक घेणार आहे, किती तारखेला काढलेला नमुना, सर्वे नंबर किंवा जमिनीला तुम्ही काही नावं देतात बघा, ही बरड आहे, ही कनार आहे, अशा पद्धतीनं हे करायचं आहे. आणि हा नमुना सर्व पॅक करून मध्ये चिठ्ठी टाकल्यानंतर मग तो कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आहे. माती ओली द्यायची नाही, वाळलेली माती द्यायची त्या ठिकाणी. ठीक आहे, अशा पद्धतीने नमुना करून आपण देऊन टाकतो.